महाराष्ट्र ते गोवा दरम्यानचा महामार्ग रस्ता मध्ये काही कंत्राटदार चांगले मिळाले नाहीत। तसेच महाराष्ट्रामध्ये मध्यंतरी सरकार बदलले गेल्याने हा रस्ता निर्माण करण्यात अडचणी निर्माण झाल्या। केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देखील आता याबाबत पुढाकार घेतला असून राज्यात पुन्हा महायुतीत सत्तेत आल्यास एका वर्षात हा मार्ग पूर्ण होईल असं मत गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले। हा रस्ता फक्त रत्नागिरी ह्या मधल्या पॅचमध्ये तो कंप्लीट झालेला नाही। कधी कधी कॉन्ट्रॅक्टर फेल्युअर मिळाले की अशा पद्धतीने आणि महाराष्ट्रातलं मधलं सरकार पण त्याला काही जबाबदार आहे। 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जेव्हा सरकार बदलतात त्यावेळी अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात। मी दोन्ही बाजूने सांगतोय, कॉन्ट्रॅक्टर जर व्यवस्थित नाही मिळाले तरी पण फेल्युअर जातात आणि राज्यकर्ते पण जर अशा मध्येच जर दुसरे आले तरी पण प्रोजेक्ट फेल्युअर जाऊ शकतात। कारण आपण शोधा, मी सांगतो ना, माननीय गडकरीजींचं मी खूप खूप अभिनंदन करतो। महाराष्ट्रात नाही पूर्ण देशामध्ये म्हणजे गडकरीजी हेच रस्तेकरी आहेत। माननीय मोदीजींच्या आशीर्वादानं म्हणजे गोव्यामध्ये तर पूर्णतः नॉर्थ टू साऊथ म्हणजे एंड टू एंड कनेक्टिव्हिटी देणारे आणि दोन्ही कर्नाटक आणि महाराष्ट्र स्टेट कनेक्ट करून देणारे ऑलमोस्ट मोर दॅन 30,000 crores ऑफ रुपीज, मोर दॅन आवर बजेट माननीय गडकरीजी आणि मोदीजीने गोव्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायला पैसे दिले। चांगला कॉन्ट्रॅक्टर आम्ही नियुक्त करत नाही, L1 वरती कॉन्ट्रॅक्टर येतोय। म्हणजे हा जेव्हा बिडिंग सिस्टम असते तेव्हा कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करणं हा सरकारच्या हातामध्ये नसतोय, चॉईस नसते। तो L1 म्हणजे लोअर 1 कोण जो आहे या बीडवरती तो येत असतो। नियमअटी तर सगळ्या नियमअटी घातल्यानंतर टेक्निकल क्रायटेरिया सगळे फुलफिल करणारे त्यातल्या त्यात लो प्राईस देणारा पण असतोय। म्हणजे टेक्निकलमधून कितीतरी लोक बाहेर पडतात आणि त्यानंतर कमी प्राईस करणारा कॉन्ट्रॅक्टर पण येत असतो। पण एवढं मी नक्की सांगेन की आत्ता सरकार आल्यानंतर लगेच तो कंप्लीट करू 1 वर्षभराच्या आत। एक गोष्ट आहे मी सांगतो, म्हणजे कसं आहे की आम्ही सबका साथ सबका विकास हे वाक्य आम्हीच म्हणत होतो, तेव्हा कधी आपण नाही विचारलं की तुम्ही सबका साथ सबका विकास का म्हणतात म्हणून। मी म्हणतोय तर आपल्याला सगळ्यांना घेऊन पुढे जायचं आहे आम्हाला। आम्ही म्हणत नाही, राहुल गांधीने ते उघडून वाचून दाखवावं म्हणजे आपल्याला पण कळेल की त्या संविधानामध्ये काय काय आहे ते। कधी कधी कुठली योजना सुरू करायला योग्य वेळ लागते, त्यामुळे हीच ती वेळ, ही योग्य वेळ आहे। यही समय है, सही समय है। राहुल गांधी काही पण आरोप करत सुटत आहेत, त्यांना बेछूट आरोप करायची सवय झालेली आहे। या देशातल्या आपला ट्रायबल भाऊ बहीण असेल यांना आदराचं स्थान जर कोणी दिलं असेल तर ते फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळामध्येच त्यांना सन्मानाचं आणि आदराचं स्थान हे मिळालेलं आहे। त्यासाठी सब ट्रायबल प्लॅन हा वेगळा केलेला आहे। त्यांच्या पर्सेंटेजनुसार प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये त्यांच्यासाठी फंड्स वेगळा आहे। त्या ट्रायबल समाजातील बिरसा मुंडाजी जे स्वतंत्र सेनानी होऊन गेले, त्यांना पहिल्या वेळी या देशामध्ये सन्मान आणि त्यांची जयंती सुरू करण्याचं काम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलेले आहे। आणि उद्या बिरसा मुंडाजी यांची जयंती आहे, त्या निमित्ताने पूर्ण म्हणजे आपण ज्याला म्हणतोय की नॅशनल हिरो या रूपाने पोर्ट्रेट करून सगळ्यांच्या समोर आणण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे। मला वाटतं राहुल गांधीच्या सरकाराला कधी 60 वर्षामध्ये बिरसा मुंडा दिसले नव्हते। परत सांगतो मी, गोव्यामध्ये पण गोहत्या बंदी हा कायदा आहे। गोव्यामध्ये बीफ जरी खात असेल आमची लोक तरी हे म्हैस हा प्रकार जो आहे, कारण तिथं लोक आहेत आमच्याकडं मायनॉरिटीना प्रिफर करतात, म्हटल्यानंतर म्हैस किंवा म्हैसा ज्याला म्हणतो आपण रेडा, ह्याची हत्या केली जाते। कारण इट इज आफ्टर ऑल टुरिस्ट डेस्टिनेशन स्टेट, ज्यांना पाहिजे त्यांना ते टुरिस्ट डेस्टिनेशन आणि तिथली मायनॉरिटी असल्यानं त्यांना ते लागतं आहे। आम्ही नाही म्हणणार नाही, आम्हाला ती सवय नाही। आमच्याकडं म्हणजे गोवा मीट कॉम्प्लेक्स आहे, त्यामध्ये म्हैस मारली जाते किंवा रेडा मारला जातो। गोवंश मारला जात नाही, गोमाता पण नाही आणि गोवंश पण नाही आहे। त्यामुळे तुम्ही मुद्दामून सांगा, आमच्याकडे छोटं राज्य आहे, गोमातेचं पूजन हे आम्ही पण तेवढ्याच प्रेमाने करतोय। आणि गोहत्येबंदी कायदा हा गोव्यात पण नाही आहे। गोवर्धन पूजा, माझा फोटो तुम्ही पाडव्याला पण बघितला असेल, दरवर्षी न चुकता गोमातेची पूजा मी स्वतःही करतो। ठीक आहे, प्रश्न संपले आता।